नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज पुन्हा एकदा एक नवीन पुस्तक आणि त्याचं समालोचन घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. कादंबरी आहे सुहास शिरवळकर म्हणजेच द ग्रेट सुशी यांची अस्तित्व. काही दिवसांपूर्वीच ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. पूर्वी ही कादंबरी यातले भाग लोकप्रभामध्ये अ, थोड्या थोड्या दिवसांनी प्रकाशित झालेले होते. पण आता ते सगळे भाग एकत्र करून ही अस्तित्व कादंबरी एकत्र अशी प्रकाशित झाली आहे गेल्याच काही दिवसात, माझ्या मते मागच्याच आठवड्यामध्ये. तर एक गोष्ट जी झाली, जी इतके दिवस मला जाणवली नव्हती, ती अशी की मी माझ्या आई-वडिलांकडून, आणखीन नातेवाईकांकडून हे ऐकून होतो की तेव्हाच्या काळी लोकांना फार उत्सुकता असायची की आता सुशींची पुढची कादंबरी कधी येते किंवा पुढची कथा कधी येते. लोक वाट बघायचे. आत्तासारखं पूर्वी OTT म्हणा किंवा युट्यूब म्हणा या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे त्यांना मनोरंजनासाठी पुस्तकं, कादंबऱ्या याच फक्त होत्या. आणि तेव्हा ते वाट बघायचे की आता पुढची कादंबरी कधी येते, पुढची कथा कधी येते वगैरे. जेव्हापासून अस्तित्व या कादंबरीच्या प्रकाशनाचं अ, ची घोषणा झाली फेसबुकच्या त्यांच्या ग्रुपवरती, तेव्हापासून मला उत्सुकता होती की आता कधी एकदा हे पुस्तक प्रकाशित होत आहे आणि कधी मला वाचायला मिळत आहे. अर्थातच प्रकाशित झाल्या झाल्या लगेचच मी ते मागवलं आणि वाचून झालं देखील. अस्तित्व या कादंबरीचं मुखपृष्ठ पाहून तुम्हाला लक्षात येईलच की नाट्यक्षेत्र, नाटक, अभिनय याच्याशी निगडीत असणारी ही कथा आहे. नेहमीप्रमाणे ही कादंबरी सुद्धा मी प्रस्तावनेपासून वाचली. प्रस्तावना सुबोध भावे, माफ करा, यांची आहे. सुबोध भावे अर्थात सगळ्यांना माहिती आहेत, यशस्वी अभिनेते आहेत, कलाकार आहेत. त्यांनी अस्तित्व वाचल्यानंतर स्वतःच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. इंटरेस्टिंग आहेत, वाचण्याजोग्या आहेत, कारण की त्याच्यात त्यांचे सुद्धा काही अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतरची जी प्रस्तावना आहे ती सुशींचे चिरंजीव सम्राट शिरवळकर यांची आहे. सम्राट शिरवळकरांनी सुद्धा सुशींच्या लेखनाबद्दल काही गोष्टी सांगितल्या, ज्या एक वाचक म्हणून जाणवत होत्या पण अधिकृतरित्या कधी समजल्या नव्हत्या. ती अशी की सुशींना नाटक आणि सिनेमा, अभिनय या क्षेत्राची आवड होतीच. आणि तो काळ जो होता त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा लिहिण्याचं ठरवलं, तेव्हा सुशीलनी या क्षेत्रातल्या अनेक लोकांच्या भेटी घेतल्या, माहिती समजून घेतली, माहिती गोळा केली. आणि मग त्या माहितीच्या आधारावर त्यांना जे काही समजलं होतं, आणि छुप्या गोष्टी असतात, खूप जणांना माहीत नाही, पण नाटक आपण जे पडद्याच्या समोर घडलेलं दिसतं त्याच्या मागे जास्त घडतं, जे आपल्याला दिसत नाही. आणि जे दिसत नाही ते जास्त रोचक असतं आणि कथा त्याच्यावर असते. या अस्तित्वामध्ये सुद्धा अशाच कलाकारांच्या गोष्टी आहेत, त्या पडद्याच्या मागच्या आहेत. तर त्या प्रस्तावनेमध्ये, सम्राट शिरोळकर यांच्या प्रस्तावनेमध्ये ते सुद्धा समजलं की एखादी कलाकृती, एखादी कथा जेव्हा चांगली होते तेव्हा तो कुठला योगायोग नसतो, त्याच्या मागे भरपूर अभ्यास असतो. आणि सुशी हे प्रचंड अभ्यासू होते, याच्यात तर काही वादच नाहीये. पण नाटकासाठी म्हणून त्यांनी अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. तुम्हाला वाचून फार गंमत वाटेल, तुम्ही स्वतः वाचा, मग तुम्हाला समजेल मी हे का सगळं सांगतोय ते. तर अस्तित्व ही कथा आहे कलाकाराच्या अस्तित्वाच्या संघर्षाची. सरळ सरळ सांगायचं झालं तर शंभू नावाचं एक पात्र आहे, ज्याला असं वाटतंय स्वतःला की तो एक उत्तम कलाकार आहे, उत्तम अभिनेता आहे. आणि त्यामुळे आपल्या अ, स्वप्नांच्या मागे जाण्यासाठी, आपली आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नोकरीवरती सुद्धा पाणी सोडतो आणि आपल्या स्वप्नाच्या मागे जायला लागतो. तिथे फरफट होते ती त्याच्या बायकोची, मानिनीची. आता मानिनी खरं तर या क्षेत्राशी निगडीत नसतेच अजिबात, पण तिच्यामध्ये एक स्वाभाविक सभ्यपणा, एक वैचारिक बैठक ज्याला आपण म्हणतो, एक शांतपणा,
सारासार विचार करण्याची एक क्षमता ती तिच्यात असते, जी शंभूत नसते. आता शंभू मनस्वी आहे, स्वप्नाळू आहे, कलाकार आहे, हे सगळं ठीक आहे. पण एक गोष्ट जी शंभूमध्ये नाही, ती म्हणजे स्वतःचं अगदी कठोरपणे केलेलं, सत्यावर आधारित असं मूल्यमापन. प्रत्येक कलाकाराला वाटतं की तो मोठा आहे. प्रत्येक कलाकाराला वाटतं की मी अमक्याहून जास्त चांगलं काम करू शकतो. पण प्रत्यक्षात तसं असतं की नाही, हे सुद्धा बघण्याची गरज असते. त्यामुळे या कथेसाठी का होईना, पण शंभू हा प्रोटॅगॉनिस्ट झाला. प्रोटॅगॉनिस्ट आणि अँटॅगॉनिस्ट हे दोन भाग आहेत कथेचे. जास्त तांत्रिक ह्याच्यात मी जात नाही. ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या दृष्टिकोनातून कथा पुढे जात असते तो प्रोटॅगॉनिस्ट, आणि त्याच्या विरोधात बाजूला विचारसरणीवरनं जे पात्र उभं राहतं, अर्थात तोही कथेला पुढेच नेतो, पण त्या दोघांच्या विचारसरणीच्या संघर्षामध्ये कथा निर्माण होते, नाट्य निर्माण होतं, तो अँटॅगॉनिस्ट. तो पुढे सृजन आहे, जो मानिनी आणि शंभूचा मुलगा आहे. आता शंभूची सगळी जी धावपळ असते, ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असते. त्याला आपल्या स्वप्नांच्या मागे जायचं असतं, पण तो अपयशी होतो. खूप लोकांना एक गैरसमज असतो की आपण जे वाचतो ते सगळं तसं तसं घडलंच पाहिजे. सगळीकडे आपल्याला सांगतात की आपल्या मनाचं ऐका, आपल्या स्वप्नांच्या मागे धावा. स्वप्नांच्या मागे धावणं तितकंसं चुकीचं नाहीये, पण ती स्वप्न खरोखरीच आपल्या आवाक्यातली आहेत का? किंबहुना जर ती आपल्या आवाक्यात आणायची असतील, तर त्यासाठी आपल्याला स्वतःत काय बदल करावे लागतील, याचा विचार कोणी करत नाही. शंभूचं घडतं तेच, आणि तो अपयशी होतो. एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की अपयश जे आहे ना, ते माणसाला आतून पोखरून टाकतं. अपयश ज्यांनी चाखलंय अगदी मनसोक्तपणे, ते सांगू शकतील तुम्हाला की अपयशाने काय होतं. मला जर विचाराल तर नथिंग किल्स अ मॅन लाईक फेल्युअर. नथिंग किल्स अ मॅन लाईक फेल्युअर. अपयशा इतकं त्रास देणारं जगात काहीच नाही. आतून तुम्हाला पोखरले जाता तुम्ही, आणि त्याच्यामध्येच घडतं असं की कला क्षेत्रामध्ये सगळी धडपड चालू असताना कुठे छोटे छोटे रोल्स मिळत आहेत, ते सांगण्याजोगे पण नाहीत. मग त्याच्यामधून एक वेडी आशा निर्माण होते. प्रत्येक ठिकाणी काय होतं, जो माणूस अपयशी असतो ना, मानसशास्त्राचा विचार केला तर तर तो स्वतःला एका बुडत्याच्या रूपात बघत असतो, आणि त्यामुळे जी दिसेल त्या काडीला धरायला जात असतो. मग त्याच्याच मध्ये काही अ, चांगली नसलेली माणसं तुमच्या संपर्कात येतात, की ज्यांचा तुम्हाला उपयोग नाहीये, काही कारणापुरती तुमच्या जवळ आलेली असतात. त्यांचा काहीही स्वतःचं कर्तृत्व नसतं, पण ते केवळ तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्याशी गोड गोड बोलतात आणि आपला कार्यभाग साधतात, ज्याला इंग्रजीमध्ये सायकोफन्सी म्हणतात. ते सगळे सायकोफंट्स जे आहेत ते तुमच्या आजूबाजूला तुम्ही गोळा करता, आणि आपलं अपयश झाकता. आपल्या आजूबाजूला पण हे घडतं. कधी कधी आपल्या बाबतीत सुद्धा घडतं. केवळ आपल्याला अपयश मिळतंय हे बघितल्यानंतर जो आपल्याला हे सांगेल की नाही रे, खरं तर तूच चांगला आहेस, त्याला मिळालं हे त्याचं नशीब, पण तू त्याच्यापेक्षा जास्त भारी आहेस, असं जेव्हा कोणी म्हणतो ना, तेव्हा तो आपल्याला मित्र वाटू लागतो. आपण तेव्हा हे विसरून जातो की ती व्यक्ती योग्य आहे की अयोग्य. आणि शंभूच्या बाबतीत हेच घडतं. ते कसं घडतं, काय घडतं, यासाठी तुम्ही कादंबरी वाचा. पण त्या अपयशामुळे, चुकीची संगत लाभल्यामुळे, आणि नशिबाचा सुद्धा भाग नसल्यामुळे, तिन्ही गोष्टी आहेत, तो व्यसनाच्या सुद्धा अधीन होऊ लागतो. आता याच्यात एक वेगळं वळण येतं, ते असं की मानिनीला नाटकामध्ये ऑफर येऊ लागतात. आता ती सुद्धा फार काही कलाकार असते, अभिनय शिकलेली असते वगैरे, असं काही नसतं. म्हणजे तिच्या डोक्यात पण नसतं की आपण नाटकात काम करावं, अभिनय करावा वगैरे, तिच्या डोक्यात पण नाही. पण एक असतं की तिच्याकडे ती दिसायला बरी असते, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ती सारासार विवेकबुद्धी जागृत असणारी स्त्री असते. तिला योग्य काय अयोग्य काय याची जाणीव असते. त्यामुळे ती एका बाजूला शंभूला सुद्धा सावरण्याचा प्रयत्न करत असते,
त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर शंभूचे जे मोठे भाऊ आहेत, वहिनी आहेत, मोठे भाऊ शंभूचे जुन्या एका शाळेचे प्रिन्सिपॉल, मुख्याध्यापक दाखवलेले आहेत. अर्थात त्यांचं पात्र येतं आणि जातं. मुख्य जी कथा आहे ती शंभू, मानिनी आणि नंतर सृजन यांच्यावरच आहे. तर ती मानिनी हळूहळू काम करू लागते. आता एक कलाकार आहे, स्वतःला कलाकार म्हणून घेतोय, पण त्याला कामं मिळत नाही. एक दुसरी कलाकार आहे की जे स्वतःला कलाकार मानत पण नाही, तिने कधी तो विचार पण केला नाही, पण तिला कामं मिळू लागतात, तिला पैसे मिळू लागतात. अर्थात कुटुंब चालत असतं. शंभू तेवढं राखतो की मानिनीला त्रास द्यायचा नाही, तिला बाहेर काढायचं नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण एक गोष्ट जी जो मानवी स्वभाव आहे तो असा की त्याच्या मनात ईर्ष्या निर्माण होते का, तर होते. होते. काही प्रमाणात आपण त्याला म्हणू पुरुषी अहंकार, की बायको कशी पुढे जाते. हा सुद्धा पुरुषी अहंकार त्याच्या वागण्यामध्ये डोकावू लागतो. आणि तो त्याचं अपयश, त्याची मोडकळीला आलेली स्वप्न आणि आता मानिनीचं यश आणि त्याच्यावर चाललेला हा संसार आणि त्यामुळे झालेलं ते उपरेपण, या सगळ्याचा परिणाम असा होतो की शंभू एका गडद अशा वैचारिक आणि मानसिक विश्वात जाऊन पोहोचतो, ज्याच्यामध्ये त्याची व्यसनं आणखीनच वाढायला लागतात. त्या व्यसनात राहिल्यामुळे ना त्याला काम मिळतं, ना त्याचा काही उपयोग होतो. तो फक्त काही सडाफटिंग लोकांबरोबर फक्त चकाट्या पिटत बसणे आणि दुसऱ्याला कसं काहीच येत नाही आणि मला कसं येतं हे सांगत बसणे, याच्या पलीकडे त्याच्याकडे काही राहत नाही. या दरम्यान एक गोष्ट घडते, ती अशी की त्यांच्या मुलाचा जन्म होतो. मानिनी कामाला लागते, शंभू पण कामाला. ते दोघं एकाच कंपनीत काम करू लागतात आणि त्यांचे दौरे सुरू होतात. त्या दौऱ्यांच्या दरम्यान एका नाटकाचा प्रयोग सुरू असताना विंगेतच त्या नाट्यगृहाच्या बाजूलाच म्हणजे सृजनचा जन्म होतो. त्याचं नाव पण ठेवतात सृजन. त्याला पुढे सृजा, सुजा असं वगैरे सुद्धा म्हटलं जातं, पण सृजन हे त्याचं नाव. आता नाट्यगृहातच ज्याचा जन्म झालेला आहे तो कला क्षेत्राशी निगडीत नसणार हे शक्यच नाहीये. पण गंमत बघा, तो जरी कलाकार असला तरीही तो शंभूची अगदी विरुद्ध प्रतिकृती असा जन्माला येतो. त्याच्यात गुण असतातच, सृजनमध्ये गुण असतातच, त्याला नाटकाची आवड असतेच, हे सगळं आहे. पण शंभूचं फक्त कलाकार असणं एवढंच सृजनने घेतलेलं असतं. बाकी त्याचा समजूतदारपणा, त्याची विचार करण्याची शक्ती, योग्य निवड करण्याची शक्ती ही तो मानिनीकडनं घेतो. आणि त्याच्या अंगीभूत असलेले जे गुण आहेत की निडर असणं, काहीतरी करून दाखवण्याची खटपट आणि त्या करून दाखवण्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी, हे सृजनकडे असतं. दोघेही कलाकार. आता त्यांचा प्रवास कसा सुरू होतो, सृजन कसा मोठा होतो. सृजन मोठा होत असताना भरपूर स्ट्रगल, भरपूर पैशाची चणचण, त्याच्यानंतर त्याच्या स्वभावामुळे घडलेल्या काही गोष्टी, नाटकातलं राजकारण, शालेय राजकारण वगैरे वगैरे वगैरे, याच्यातनं ते सगळा तो सृजनचा प्रवास चालू होतो. तो काय, ते तुम्ही अस्तित्वामध्ये वाचा. ते मी आत्ता नाही सांगता येणार आणि बरोबर पण नाही सांगणार. सांगायचं हे की अस्तित्व कादंबरीमध्ये एका बाजूला शंभू आहे की जो स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सगळं काही सोडून येतो, पण स्वतःमध्येच प्रतिभा नसल्यामुळे त्याला ते सिद्ध करता येत नाही आणि तो स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो. दुसऱ्या बाजूला त्याचीच विरुद्ध प्रतिकृती सृजन, की जो कलाकार आहे, ज्याला स्वतःच्या प्रतिभेची जाण आहे की आपण कुठे कमी आहोत आणि कुठे नाही आहोत. तुम्हाला जाणवेल की एका ठिकाणी तो योग्य माणसांची निवड करतो, की मी लेखक नाहीये. उत्तम संवाद, उत्तम पात्र वगैरे रचना करणं हे दुसऱ्या, तसं एक त्याचा मित्र आहे ढाक म्हणून, त्याला जमतं, मग तो त्याला बरोबर घेतो.
की तू लिही नाटक, त्याला पुढे आणणं, याला दिग्दर्शक व्हायचं असतं. तो योग्य माणसांची निवड करतो. दोघेही स्वप्नाळू आहेत, पण दोघांच्या स्वप्न बघण्याच्या शैलीमध्ये फरक आहे. एकामध्ये कष्ट घ्यायची तयारी अजिबात नाही, आणि एकामध्ये वाटेल ते कष्ट घ्यायची तयारी आणि सृजन ते शेवटपर्यंत पाळतो. अगदी थिएटरमध्ये येणाऱ्यांना चहा कॉफी देणे, टेबल खुर्ची पुसणे, तिकीट फाडणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, ते तुम्ही अस्तित्व वाचल्यावर तुम्हाला कळेल की त्याचा स्ट्रगल कसा होतो. आणखीन दोघांमध्ये फरक असा की एक अपयशी असतो आणि एक यशस्वी असतो कायम. याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायची आहे, तीही अशी की या पात्रामध्ये, या कथेमध्ये हे निश्चित आहे की शंभू स्वतःच्या कष्टांमध्ये कमी पडतो. त्यामुळे त्याला यश मिळतं आणि त्याच्यात तेवढी प्रतिभा पण नसते. काहीच नसतं त्याच्याकडे खरं तर. मिडिऑकर ज्याला आपण म्हणतो ना, सर्वसामान्य, सुमार, असा एवढाच तो कलाकार असतो. आणि सृजन मात्र उत्तम कलाकार असतो. मी जो अनुभव घेतलेला आहे तो असा आहे की दरवेळेस तुम्ही उत्तम असाल, तुम्ही खूप प्रयत्न करताय म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल असं नाही. कधी कधी नशिबाची पण साथ लागते. ज्या बाबतीत शंभूचं नशीब अगदीच न्यून, म्हणजे पार शून्याच्याही खाली, तिकडे सृजनला थोडंफार का होईना नशिबाची साथ मिळत असते. त्याच्या वागण्यामुळे असेल, त्याच्या श्रमांमुळे असेल, पण त्याला ती साथ मिळत असते. योग्य दिशा दाखवणारे लोक कायम सृजनला भेटतात, जे शंभूला भेटत नाही. आणि मग त्यांचं अस्तित्व उभं राहतं. एकाचं ढासळतच आणि एकाचं उभं राहतं. आता ही गोष्ट सृजनचीच म्हणून पुढे जाते. मानिनी अर्थात आहे. मानिनी सृजनच्या नावेचा एक सुकाणू ज्याला आपण म्हणतो, की दिशा चुकली नाही पाहिजे. काही हो, आयुष्याची दिशा चुकवायची नाही. त्याच्यामध्येच सृजन मोठा होत असतो. लहान असेपर्यंत त्याला कळत नाही आपले बाबा असे का वागतात. पण जसजसा तो मोठा होत जातो तस तसं त्याला लक्षात येतं की अरे, आईच्या जीवावरच सगळं कुटुंब चाललंय. आपले पप्पा, वडील हे फक्त व्यसनी आहेत. आणि सगळं सहन करत असताना एक क्षण असा येतो की जेव्हा वडील आणि मुलगा आमने सामने येतात. कलाकार वगैरे हे सगळं ठीक, पण ते दोघं आमने सामने येतात जेव्हा शंभू जो आहे तो मालिनीवरती आरोप लावतो. ते सृजनला सहन नाही. ते झाल्यानंतर मात्र शंभू सुद्धा समजूतदारपणे चूक मान्य करतो आणि शांत होतो थोडासा. सृजन त्याच्या मार्गावर पुढे जाऊ लागतो. त्याच्यामध्ये शालेय नाट्य जीवनामध्ये जे काही राजकारण घडतं ते सृजनच्या आयुष्यात पण घडतं. पुढे एका स्पर्धेत जे राजकारण घडतं, नाट्य स्पर्धातलं राजकारण हा एक फार वेगळाच विषय आहे बरं का. आता हे मगाशी म्हणलं तसं सुशीलने याचा खूप अभ्यास केलाय, त्यामुळे तुम्हाला ते वाचायला मिळेल की कशा प्रकारे नाट्य क्षेत्रात, नाट्य स्पर्धांमध्ये राजकारण घडतं. मी स्वतः अनेक वर्ष भाग घेतलेला आहे, मला माहिती आहे राजकारण घडतं. असो, सृजन त्याचा बळी पडतो, त्याचा एक बळी म्हणून. पण तो त्याच्यावरती त्याचा स्वभाव असा आहे की मी ऐकून नाही घेणार कोणाचं. एक तडफदार असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तो बंडखोरी करतो त्याच्या विरुद्ध आणि तो प्रसिद्ध होतो त्याच्यावरनं, वगैरे वगैरे. आणि मग एक क्षण असा येतो की जिकडे त्याला संधी मिळते काहीतरी करण्याची, काहीतरी पुढे जाण्याची. या सगळ्या याच्यामध्ये त्याला कॉलेजमध्ये काही मित्र भेटतात. कॉलेजमध्येच एक मैत्रीण सुद्धा भेटते. आता हे सगळं करत असताना तो सुद्धा पौगंडावस्थेतनं यौवनावस्थेत जात असतो. लहानाचा मोठा होत असतो. तर त्याला जे पौगंडावस्थेमध्ये किंवा त्या तारुण्यामध्ये जे प्रश्न यायला हवे ते त्यालाही येतात. पण तो स्वतःच्या ध्येयाकडे अ, इतकं त्याचं लक्ष असतं की तो या फंदात पडत नाही. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे त्याला चांगल्या लोकांचं मार्गदर्शन मिळतं. कारण की तो मागायला जातो. शंभू कोणाकडे मार्गदर्शन मागायला जातच नाही. त्यामुळे त्याला कोणी सांगायलाच येत नाही. त्याला वाटत असतं की मीच भारी. पण सृजनचं तसं नाहीये. सृजन तर एका एका
प्रसंग आला, तो कुठला ते तुम्ही सांग, पण एक नाजूक प्रसंग, एकदम नाजूक प्रसंगामध्ये जेव्हा त्याची आई दौऱ्यावर गेलेली असते, तेव्हा तो त्याच्या मॅडमना जाऊन विचारतो की आई तर इथे नाहीये, मग आता कुणाला विचारायचं या प्रश्नाचं उत्तर. तर तो त्याच्या मॅडमकडे जातो. इतका तो एका बाजूनी साधा आणि सरळ दाखवलेला आहे. झोपडपट्टीत वाढलेला मुलगा, लहानाचा मोठा झालेला, पैशाचा पहिल्यापासून वानवा, आणि आता हळूहळू तो स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. आणि अशा तऱ्हेने तो, एक संधी त्याला अशी मिळते की जिकडे त्याचं अस्तित्व, पुढचं, अ, जे घडणारं जे भविष्य आहे त्याच्यासाठी जो पाया बनला पाहिजे, त्या पाया तयार होईल, असं त्याचं अस्तित्व निर्माण होईल, अशी त्याला संधी मिळते. तिथेही कथा संपते, तिथेही कथा थांबते. त्यामुळे त्याच्या पुढे मला जर विचाराल, वैयक्तिक वाचून झाल्यानंतर मला असं वाटलं की याचा दुसरा भाग असायला पाहिजे होता. आता तो, अर्थात त्याबद्दल मला फार हे नाहीये, पण याचा दुसरा भाग असायला पाहिजे होता असं मला जरूर वाटतं. अगदी 100%. तर अशा या दोन तीन एक एक अशी व्यक्ती ज्याला वाटतं की तो कलाकार आहे, एक अशी व्यक्ती की जी कलाकार नसून देखील कलाकार जिला व्हायला लागलं, आणि एक अशी व्यक्ती की जो जन्मतःच कलाकार आहे आणि त्यासाठी तो वाटेल ती किंमत सुद्धा मोजायला तयार आहे. अशा या तीन पात्रांची ही गोष्ट, आणि मग त्याच्यातून या अस्तित्वाचा संघर्ष. अशी ही अस्तित्व ही कादंबरी जरूर वाचा. अनेक भागांमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक मासिकामधनं येऊन गेल्यामुळे ते अनेक भाग त्याच्यामध्ये आहेत. पण हे संपूर्ण वाचत असताना तुम्हाला असं वाटेल की आपण एक कुठला तरी सिनेमा बघतोय, कुठली तरी टीव्ही सिरियल बघतोय. अर्थात सुशीलचं नेहमी तसंच असतं, पण मला एक क्षण तसंही वाटून गेलं की अरे याच्यावरती ना छान एखादी सिरियल होऊ शकते, टीव्ही सिरियल. फार क्वचित मी असं बोलतो, खरं तर मला सिरियल बद्दल फार आकर्षण नाहीये, पण याच्यावरती टीव्ही सिरियल होऊ शकते. मला असं फार वाटलं की दुसरा भाग असायला पाहिजे होता, की आता पुढे सृजनचं काय झालं हे हे माहिती नाहीये. हे कादंबरीमध्ये नाही. त्यामुळे ती हुरहुर थोडीशी आहे माझ्या मनात अजून सुद्धा, की सृजनचं पुढे काय झालं मलाही माहिती नाहीये. असो, कादंबरी जरूर वाचा. त्यातले काही वेच आहेत ना, ते तुम्हाला मी मुद्दाम वाचून दाखवतो, की सुशी जेव्हा एखादी कथा लिहितात तेव्हा फक्त ते पात्र किंवा ती कथा, तो विषय तसं नाहीये. त्याचा संबंध तुमच्या आयुष्याशी, तुमच्या रोजच्या विचारसरणीशी आणि त्या तत्वज्ञानाशी कसे जोडतात ना, त्याचं तुम्हाला मी उदाहरणं सांगतो. सगळं नाही हे करता येणार मला, पण फार अप्रतिम. मुद्दाम मी लिहून ठेवले ते पान नंबर आणि वगैरे वगैरे. म्हणलं व्हिडिओ करताना तुम्हाला मी ऐकवीन जरूर. आता हे वाक्य आहे बघा. माणसाला जिथे अस्तित्वासाठीच झगडावं लागतं, अशा वेळी सारी जीवन मूल्यच वेगळी होतात. त्रिमितीचे सारे प्रस्थापित प्रचलित संदर्भ मुळातूनच बदलून जातात. खरंय, खरंय. पुढे एका ठिकाणी एक अफाट तत्वज्ञान असलेलं एक हे आलं. काय म्हणतात त्याला, पॅराग्राफ आला, फार फार सुंदर होतं. 2 मिनिटं हा. मानिनी सृजनला म्हणते, कारण की त्याच्यावर अन्याय झालेला असतो काय. रडू नकोस. रडण्यामुळे कोणी कोणावर अन्याय करायला कचरत नाही. रडण्यामुळे कोणी कोणावर अन्याय करायला कचरत नाही. अन्यायाचा, अरेरावीचा, दडपशाहीचा नेहमी बाणेदार धैर्याने प्रतिकार करावा लागतो. न्याय हा झगडूनच हिसकावून आपल्या बाजूचा करून घ्यावा लागतो. नीट सगळं सांग मला काय झालं ते. ही मानिनी त्याला सांगते. मी अनेकदा म्हणतो की वाघाला जर जन्म घ्यायचा असेल ना, तर आई सुद्धा वाघीण असावी लागते. मानिनी ही आई त्याला अशी लाभली की सृजन सुद्धा तसा घडत गेला. अत्यंत सुंदर असं त्याच्यामध्ये वाक्य होतं. तर अशी ही
मानिनी. असो. तर अशी ही अस्तित्व कादंबरी जरूर वाचा. आणि वाचून झाल्यानंतर मला सांगा की माझं आकलन, माझं समालोचन बरोबर आहे का. कलाकारांचं विश्व फार वेगळं असतं, मनस्वी असतात कलाकार, स्वप्नाळू असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं अशा चुका घडतात. आता त्याचं समर्थन किंवा असं मी काही करत नाही, पण जे घडतं त्याला नाकारता येत नाही. माझ्याशी, माझ्या आयुष्याशी सुद्धा खूप जवळ आणि निगडीत असलेलं क्षेत्र आहे नाट्य क्षेत्र. त्यामुळे मलाही वाचायला खूप आनंद झाला. माझी आशा आहे की तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. जरूर ही कादंबरी वाचा आणि मला सांगा की हे समालोचन बरोबर होतं की नाही. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि पहिल्यांदाच आले असाल तर एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या विषयांवरती आपल्याकडे व्हिडिओज अपलोड केले जातात, गप्पा मारल्या जातात, राजकारण सोडून बाकी सगळं. असो. पुन्हा भेटूयात पुढचं कुठलं तरी पुस्तक घेऊन किंवा कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.